पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय सध्याच्या स्थितीला नाराज राहिलाय प्रवीण हा फलंदाज, अर्थातच बंटी आज नाखुश होतोय मैदानाच्या आतमध्ये जुगरेवाडी संघाचा। आज हा खेळाडू बघायला गेला तर नक्कीच पूर्णपणे फ्लॉप जात असताना पाहायला मिळतोय। पहिल्या मॅच मध्ये तो लेग बिफोर आउट झाला होता आणि आता झेलबाद मधून तो बाद झालाय आणि हा खेळाडू नक्कीच खरं तर बघायला गेला तर नक्कीच आता इथून प्रामाणिकरित्या मात्र नक्कीच पवेलियन सासरा पकडतोय। जुगरेवाडी क्रिकेट संघाला लागलाय पहिलाच विकेट। आज वेळ नाहीये प्रवीण सावळा या फलंदाजाची आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी वैभव या फलंदाजाला दाखल केलाय। पहिलाच बॉल टाकलाय मिरचीवाडी संघाने आणि पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र नक्कीच जुगरेवाडी संघाने फलंदाजी करत असताना मोठा खेळाडू खोलाय। वैभव आलाय फलंदाजी करण्यासाठी आणि वैभवच्या बॅटमधून चांगलासा फटका आपण बघू शकतोय। सध्या सगळीला थर्डमॅनच्या डोक्यावरून उडवलाय, खतरनाक फटका, चौकार। परफेक्टली मैदानाच्या आतमध्ये विकेट पहिल्या चेंडूवरती सॅक्रिफाईस झाला जुगरेवाडी संघाचा, पण वैभव हा फलंदाज जसा दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी तसा मात्र त्याने नक्कीच कोणतंच प्रेशर न घेता चांगलासा फटका खेळून दाखवला आपल्याला। पॉवर प्ले सुरू आहे आणि 38 सर्कल जर तोडला असेल तर तिथे रन्स मिळू शकतात आणि त्याच पद्धतीने उद्देश देत असताना वैभव जुगरे या फलंदाजाला आपण बघितलं, चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र इथून सध्याच्या घडीला जुगरेवाडी संघाचं दाफल खुलं झालंय। जुगरेवाडी संघाचं क्रिकेट जर बघायला गेले तर प्रत्येक विभागामध्ये ओळखलं जातं, पण त्यांच्या विरोधात मिरचीवाडी संघ आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना। वेगवान चेंडू, चांगलासा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक 2-2 पोहोचले आहेत, बॉलला पकडून फेकलं जातं आणि याही चेंडूवरती तिथे खेळपट्टीवरती मात्र नक्कीच वैभव चांगल्या रीतीने धाबा मिळवतोय, 2 धाबा। 2 धाबा याही चेंडूवरती कन्वर्ट झाल्यात, षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत। पहिल्या चेंडूवरती तर खूप चांगलं चित्र आपण बघितलं मिरचीवाडी संघासाठी, सामन्यातील गोल्डन विकेट सापडला होता, पण आता वैभव जुगरे या मॅचमध्ये शांत थांबत नाहीये, कारण त्याला देखील माहिती आहे प्रसंग कठीण आहेत, परंतु या कठीण प्रसंगांवरती मात करायची आहे आणि इथे आता वैभवच्या बॅटमधून आलाय हा एक चांगला फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक जबरदस्त टायमिंग करत असताना षटकार। षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय वैभव मात्र पुन्हा एकदा नक्कीच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि इथे अजून एक मोठा धडाका, षटकार। अगदी वैभव सावळा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रॉपर चांगल्या मिडल ऑफ दी बॅटनं मात्र हा फलंदाज सध्याचा तिकडे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि मॅच मध्ये मात्र आता नक्कीच जुगरेवाडी संघ मोठ्या प्रमाणामध्ये रन्स बनवतीये। वैभव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधून दाखवतोय चांगलासा फटका, थर्डमॅनला पुन्हा एकदा चेंडू टोकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, 4। सामन्यामध्ये आपण पाहू शकाल प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 6 चेंडू टाकून झाले आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र आत्ताच घडीला जुगरेवाडी संघ 22 या धावसंख्येवरती मात्र नक्कीच पोहोचलेला आपण बघू शकतायत। आणि नुकतंच आपण बघाल आमच्या वाकस गावातील एक खंबीर माणूस आणि खंबीर समर्थक म्हणजेच आमचे अण्णा भाऊ इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं शुभ स्वागत करू। 22 धावा दाफल कबड्डी बनल्या, तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये समोर आता इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते आहे।
पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये अपुरा फटका खेळलाय फलंदाजानं तिकडे मात्र या क्षणी नक्कीच मिस्टामी खेळून बसले होते. झेलबाची संधी होती परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कडवट झाल्या. तिकडे खेळपट्टीवरती इथे मैदानामध्ये आत्ताच्या स्थितीला मात्र जरुरीपणे आपण पाहाल 2 धावा नक्कीच तिथे फलंदाज मिळवतोय. निवृत्ती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग करतोय. जोगरेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती स्ट्रगल करत होता. ज्यावेळीला अगदी प्रवीण बाद झाला होता तदनंतर वैभव आला आणि वैभवने मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे आपल्या बॅटमधून चांगल्या धावा उपस्थित केल्यात. कोलवटप्प्याचा बॉल चांगली ऑन ड्राईव्ह आपण बघतायत. क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचलेत. स्ट्रगल माय फिल्डिंग आणि खेळपट्टीवरती आता पुन्हा 2. अगदी चान्स जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा त्या चान्सला मात्र नक्कीच फायदेशीर करावं लागतं आणि इथे सध्या तरी जोगरेवाडी संघ आपल्या संघासाठी धावा मिळवण्यासाठी मात्र नक्कीच खूप सारी मेहनत आत्ताच्या घडीला करते आहे. वारंवार प्रति चेंडूवरती रन्स ह्या मात्र नक्कीच कणबडवत आहेत. अजून एक चांगला फटका निवृत्तीच्या बॅटमधून समोर क्षत्र होतं परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू खेळलाय फलंदाज निवृत्तीनं आणि आता जोगरेवाडी संघाला आलाय खास करून हा चौकार. चांगलं कनेक्शन राहिलं या चेंडूवरती. तिथे मात्र फलंदाज निवृत्तीच्या बॅटचं आणि चांगल्या लिमिटमधून 4 आल्या आणि या 4 धावेने आता जोगरेवाडी संघ 30 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. फुल लाईनचा बॉल तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पंच स्पष्टपणे तकदील करतायत. अतिरिक्त वाईड बॉल येतोय. अगदी तिथे मैदानामध्ये सध्या तरी एकसा चेंडू टाकलाय गोलंदाज लक्ष्मण या गोलंदाजानं. समोर ठेवलेला बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न व तसं कनेक्शन झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्र पुन्हा पोहोचलाय. मैदानामध्ये मात्र नक्कीच कॉलिंग नुसार तिथे या दोन्ही खेळाडू बॅटिंग करतायत. त्यांना देखील माहिती आहे आज बराच मोठा खेळाडू या टीममध्ये नाही आहे आणि त्याची कमतरता नक्कीच योग्यची आज जोगरेवाडी संघाला भासती आहे. आणि दाफल कबड्डी आता 32 धावा दाफल कबड्डी बनल्यात. मॅचमध्ये लक्ष्मण मिरचीवाडी संघाकडून गोलंदाजी करतोय. कमी गतीचा बॉल सफल होऊन क्रॉस दी लाईन चांगलाचा फटका डबल साठी प्रयत्न होतील. मैदानामध्ये मात्र आता वैभव पोहोचेल सेफ पॉपिन क्रिसवरती रिटर्न. तिसरी साठी प्रयत्न ओव्हरथ्रो केलाय आणि तिकडे 3 धावा पूर्ण होत आहेत. या दरम्यान मेहनत ही मैदानाच्या आतमध्ये मात्र दोन्ही फलंदाजांची जाणवते आणि इथून या स्कोरबोर्डवरती जोगरेवाडी संघ आता नक्कीच भरपूर मोठा बनत असताना आपण बघतायत. 35 धावा दाफल कबड्डी लागल्यात आता सध्या तरी आणि तिथे मैदानामध्ये अगदी लक्ष्मण हा गोलंदाजी करतोय. वेग होता चेंडूवरती पडल्यानंतर खाली होता चेंडू. फलंदाजाच्या बॅटच्या आतल्या दिशेला क्लोज झाला. क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय. मैदानामध्ये हा डॉट बॉल अशा प्रकारे 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांमध्ये जोगरेवाडी संघ या मॅचमध्ये 35 या धावसंख्येवरती पोहोचली जाईल. मॅच मध्ये आता तिकडे सध्या तरी तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. या गोलंदाजी मार्कवरती विकी हा गोलंदाज तयार झाला. समोर स्ट्रायकर एंडला वैभव फलंदाजी करतायत. वैभव साठी शॉर्ट बॉल त्याच्यावरती आता वैभवने केलाय आक्रमण आक्रमण आक्रमण. मिड विकेटला आलाय. पुन्हा एकदा हा एक जोगरेवाडी संघासाठी मोठा धमाकेदार सिक्सर. या दरम्यान षटकार आलाय आणि आता इथून मात्र या बॅटलमध्ये आत्ताच्या घडीला जोगरेवाडी संघ भरपूर मोठा क्रिकेट खेळतीये. दुसरा चेंडूवरती हवेत खेळण्याचा प्रभाव तिकडे फलंदाज वैभवने केला परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे आता चुकी केली. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा या दुसऱ्या चेंडूवरती वैभव 2 रन्स मिळवतोय. भव्य दिव्य स्पर्धा संध्याकाळचं सत्र श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025 ची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटती आहे आणि सेकंड राऊंडची तिसऱ्या दिवसातील ही
सेकंड मॅच मात्र नक्कीच आपण बघतायत. समोर ठेवलेला बॉल समोर बॅक टू दी बॉलर, हेडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील फक्त प्रेक्षक. बॉल पुन्हा सीमा पार. वैभवची बाट मैदानाच्या आतमध्ये आज प्रभाव दाखवतीये मोठ्या आवाक्यानं आणि आता देखील चौकार. इथे मात्र अजून एक ब्लास्टिंग स्ट्रोक. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव सावळाच्या बॅटमधून अजून एक ठोकलाय जुगरेवाडी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये. हा सिक्सर. नाव तुम्हाला पाहायला मिळत आहे वैभव आणि गाव आहे जुगरेवाडी आणि तालुका आहे कर्जत आणि मैदानाच्या आतमध्ये त्याची बाट सध्याच्या घडीला या वाकस गावाच्या मैदानावरती मात्र नक्कीच मोठे मोठे आवाज ठोकत असताना बघायला भेटते आहे. 53 धाबेवरती दाफलक जुगरेवाडी संघाचं मात्र या स्कोरबोर्ड वरती लागलाय आणि तिथे मिरचीवाडी संघावरती मात्र नक्कीच पूर्णपणे दबाव आहे. या स्पर्धेतील अर्धशतक होईल का? मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या नावावरती फटका सुरेख आहे. तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये डबल साठी कॉल होतोय, परंतु इथे 2 होणार नाहीयेत पूर्ण. या स्थितीला मात्र एक सिंगल एक विकेट. इथे मात्र सध्या तरी निवृत्ती बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये मात्र अजून देखील या षटकामध्ये आपण पाहू शकतोय एक चेंडू शिल्लक आहे आणि कदाचित जर वैभवने इथे आक्रमण केलं तर या स्पर्धेतील पहिली 50 मात्र नक्की जुगरेवाडी संघाच्या वैभवच्या नावावरती जाईल. कारण वैयक्तिक तो सध्या तरी 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये सध्या तरी तो खेळी करतोय 45 धाबेवरती. 45 धाबेवरती वैयक्तिक वैभव फलंदाजी करतायत. तिकडे मात्र मैदानामध्ये आत्ताच्या घडीला नक्कीच गोलंदाजी करत असताना विकी तयार झाली आहेत आणि या दरम्यान तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटला देखणा फटका आहे. क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये सध्या सगळीला भरपूर रेस आहे. लांबचा पल्ला होता, बॉल अडवला गेलाय. तिकडे खेलपट्टीवरती मात्र नक्कीच वैभव धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. थकान महसूस आहे, परंतु इथे मिळतायत या क्षणी या चेंडूवरती आत्ताच्या घडीला नक्कीच आपण बघू शकतोय. पण धावा किती आहेत? 4 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात आणि अशा प्रकारे इथे आपण बघू शकतोय फलंदाज वैभवची मात्र नक्कीच अर्धशतक पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे. थेट वैभव आपण बॅटवरती करायचे. या स्पर्धेतील पहिली 50